हॅलो मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? बरं आहेत का? चला मग मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली, महाराष्ट्रचा एकदम स्पेशल मिसळ पाव. चला आता बनवूया आपण. तर पहिलं आपण साहित्य बघून घेऊ. सुका खोबरा भाजून घ्यायचा. मी थोडेसे सुका खोबरा घेतले, कापून घेतले. मग याला चांगलं आपलं भाजून घ्यायचा. परत मी एक कांदा पण बारीक कापून घेतले लांब. मग कांदा पण टाकूया, त्याला पण भाजून घेऊ. मग लसणाचं पाकळे, एक छोटासा आल्याचे तुकडे टाकले. मग चांगले आपण भाजून घेऊ. थोडंसं पाहिजे तर आपलं तेल टाकू, नाहीतर नको. थोडंसं तेल टाकले असले तरी पण चालेल. मग चांगले आपण भाजून घेऊ. तर परत थोडेसे कोथिंबीर पण टाकू. भाजल्यानंतर आपले भाजून झाल्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया. मग बघा एकदम कलर चेंज झाले. मग आता मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते. बघा कोथिंबीरला पण भाजून घेऊ चांगले. थोडा स्लो आचमध्ये भाजून घ्यायचं आपल्याला. बघा मी भाजून घेते चांगले. आपलं भाजून झाले, रेडी झाले. आता गॅस बंद करू. आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरचा भांडा घेऊन त्याच्यामध्ये आपण वाटून घेऊया, चांगला बारीक वाटून घेऊया. मग मी इथं कुकरमध्ये एक सीटी मटकी पण बॉईल करायला ठेवली होती. थोडंसं हळदी नमक टाकून फक्त एक सीटी घ्यायचा. मग आपण झाले ना ते बंद करायचं. इथं तेल टाकायचं, एक कढाई घेऊन तेल टाकायचं. त्याच्यानंतर आपण वाटलेला मसाला टाकायचा, चांगला एकदम बारीक वाटून घ्यायचा. बघा मी कसं वाटून घेतले. मग आपण चांगला मसाला भाजून घ्यायचा, चांगला भाजून घ्यायचा. तर आता याच्यामध्ये आपण थोडा हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, धने पावडर सर्व टाकायचं. आपल्या आगरी मसाला, अजून मिसळ मसाला सर्व टाकायचा. तर बघा मी चांगले मसाला टाकून घेतले. मिसळ मसाला, आगरी मसाला, अजून मीठ, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर सर्व साहित्य आपण टाकून चांगले भाजून घ्यायचं. तेल सुटलं पाहिजे एकदम. बघा एकदम भाजून घ्यायचं चांगले आपला मसाला. मग मसाला भाजल्यानंतर मग आपण उकळलेले मटकी टाकूया. तर बघा मी चांगले भाजून घेते. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा. अजून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला आवडते काय नाही. तर बघा मी मिसळ टाकले, इथं उकळलेले मटकी टाकले. चांगले आपण भाजून घेऊया. त्याच्यानंतर आपण पाणी पण टाकूया, कारण की मिसळ पातळ असते एकदम खूप. मग बघा मी थोडेसे पाणी पण ॲड करते. अजून चांगले एकदम झाकण लावून एकदम स्लो आचवर मी चांगले उकळून घेते. बघा मी पाणी पण टाकले, मिक्स करते. आता इथंच आपण मीठ पण चेक करूया. मग मीठ नाही झाले तर परत आपण टाकू शकते. मग बघा एकदम एवढं पातळ झालं, एकदम परफेक्ट आहे. बघा आपण मिसळ पण रेडी झाले. आता मी सर्व करते. बघा मिसळ मसाला एकदम अगदी चांगला होते. एकदम बनवून नक्की ट्राय करा तुम्ही पण. मला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा. बाय.